भ्रष्टाचार करतात त्यांच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही। अनेक महापुरुष, अनेक महायुग क्रांतिकारी हे देशाच्या विकासासाठी, देशाच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांचं काही स्वार्थ नव्हतं। परंतु हे स्वार्थी लोक यांनी देश बर्बाद करत चाललेत। प्रथमतः सर्व हॉस्पिटलमध्ये हे एकच नाही, आता तर आम्ही या हॉस्पिटलची सुरुवात केल्यापासून मला एवढ्या काही घटना सांगत गेले लोक की या हॉस्पिटलमध्ये, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काय घडते नाही। या हॉस्पिटलमध्ये मी एक पेशंट बघण्यासाठी आलो होतो, जवळपास एक 15-20 दिवस, महिनापूर्वी। त्या ठिकाणी आतमध्ये जे मेडिकल आहे ते मेडिकलवाले ज्या पद्धतीने औषध देतात ते MRP दरात देतात। तेच औषधं बाहेर घेऊन 20,000 रुपये बिल झालं त्या मेडिकलचं, आणि तेच औषधाची चिठ्ठी, माझा मित्र म्हणून मी फोन केला आणि चिठ्ठी पाठवली, तर ते औषधं 16,000 रुपयामध्ये तिथं भेटतात, म्हणजे 4,000चा डिफरन्स। ते झाली एक घटना। दुसरी घटना अशी झाली, हा माझा एक आमचे कार्यकर्ते आहेत, ह्यांची मावशी इथं ॲडमिट होती। मग त्यांना इथून ह्याला न्यायचं होतं मंगळवेढ्यात, तर त्यांनी बाहेरचं ॲम्ब्युलन्स लावतो म्हणून तर या हॉस्पिटलवाल्याचं असं म्हणजे यांचं सांगणं आहे की हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स लावा, आणि जे दुर्बल घटकाला जे राखीव जे बेड आहेत ते नावासाठीच फक्त तिथं लावलेलं आहे। एकंदरीत तिथलं मेडिसिन वगैरे तुम्हाला इथंच घ्या असं म्हणतात, 100% असं म्हणतात। आणि विशेष बाब बघा, हा जो डीन आहे इथला मधला, तो डीन मी आतमध्ये जेव्हा गेलो त्याला भेटायला, हे बघा, आम्ही शाहू फुले आंबेडकर लवजी वस्ताद साळवेचे आम्ही एक वारसदार, आम्ही एक कार्यकर्ते आहेत। आम्ही कोण म्हणजे असं नेत्याचा आहे, मोठा असेल ते त्यांच्या घरी आम्ही कुणाला म्हणजे भिणार नाही। तर ते आतमध्ये गेलो मी डीनला बोलायला।